नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. शिक्षक पदभरती संदर्भामध्ये पवित्र पोर्टलवरती काल एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या सूचनेच्या माध्यमातून निवड यादी संदर्भामध्ये तुमच्या जे काही प्रश्न, जे काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं निरसन करण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओपनचा कट ऑफ कमी लागला आणि कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागला. याचं कारण नेमकं काय? तसेच बऱ्याच उमेदवारांना इतर माध्यमाच्या जागेवरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर ते योग्य आहे का? तसेच मुलाखतीसाठी आता किती उमेदवारांची निवड होणार आहे या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर या ठिकाणी कालच जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 25 तारखेला. तर त्या संदर्भात माहिती आहे. तसेच आता कागदपत्र पडताळणी संदर्भात तुमची ज्या ठिकाणी निवड झालेली असेल, ज्या जिल्हा परिषदेला, नगर परिषदेला, महानगरपालिकेला निवड झालेली असेल, तर त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. म्हणजे त्यांची वेबसाईट वगैरे चेक करायची आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा तुम्हाला त्यांचे मेसेज वगैरे येतील तर ती तुमची जबाबदारी असणार आहे. तर अशा प्रकारची सूचना आहे आणि ते जे काही सूचना देतील त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करत असताना प्रक्रिया ही किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ आणि विषयाचा कट ऑफ याची माहिती यादीच्या वरती देण्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगितलेलं असून त्यानंतर सर्व प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. कोणताही नियम डावलून प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. पूर्ण प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने आहे. अभियोगधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स दिले, तुम्ही आमची निवड या प्राधान्यक्रमानुसार झाली पाहिजे, तर ही जी तुम्ही अनुज्ञता दिलेली होती त्या अनुसार तुमची निवड ही करण्यात आलेली असून तरी देखील या संदर्भात जर तुमची काही तक्रारी वगैरे असतील तर त्यासाठी एक नमुना अर्ज दिला जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही तो ईमेलला पाठवायचा आहे. त्या नमुने अर्ज अनुसार तुम्हाला ज्या काही अडचणी असतील, तुमची निवड या ठिकाणी व्हायला पाहिजे होती परंतु तुमची झाली नाही, अशा प्रकारे तुमच्या शंका असतील तर त्यासाठी तुम्हाला मेल करावा लागेल. व्यक्तिगत व्हॉट्सअप किंवा मोबाईलवरती संपर्क करू नये अशा प्रकारची ही सूचना आहे. याची दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर खुल्या आणि विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळा कट ऑफ आहे याबाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त झालेला आहे याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत आपण रात्री जो व्हिडिओ आहे स्पेशल तो बनवलेला होता, त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या बाबतीमध्ये पूर्णपणे स्पष्टीकरण तुम्हाला मी दिलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन होईल आणि इतर सुद्धा त्या तुमच्या सर्व शंकाचं निरसन करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे की सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील दाखल जी विशेष अनुज्ञेय याचिका आहे 11/254 2019 मधील सिव्हिल अर्ज आहेत 8259 24/10/19 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर अर्हता धारण करण्यामध्ये म्हणजे तुम्ही टीईटी किंवा सीटीटी पास करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्या किंवा असे जे उमेदवार आहेत त्या अनारक्षित म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरणार नाहीत आणि त्याच्यामुळे ओपनच्या ठिकाणी ज्या उमेदवारांचा टीईटी किंवा सीटीचा स्कोर 89 पेक्षा कमी आहे म्हणजे 90 पेक्षा जास्त नाही, त्यामुळे त्यांची निवड ही ओपन मधून होऊ शकलेली नाही हे स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये सांगितलं की केंद्र शासनाचे 1/7/98 आणि 4/4/18च्या ज्ञापनामध्ये देखील अशा प्रकारच्या सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. मात्र त्यासाठी राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या काय भरती असतात, त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल, ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित अप्रवर्गातील उमेदवार हे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा म्हणजे खुल्या प्रवर्गामधून निवड व्हायची असेल तर त्यासाठी वयोमर्यादा हा निकष असतो. तसेच इतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये सुद्धा सवलत न घेता म्हणजे त्या ठिकाणी सवलत दिली जात नाही तर गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद आहे. इतर भरतीमध्ये सुद्धा हा जो नियम आहे तो लावलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेला असून आता टीईटी मध्ये काय होणार आहे त्यामुळे हाच नियम शिक्षक भरतीमध्ये लावण्यात आलेला असून शिक्षक पदभरतीमध्ये टीईटी ही अर्हता परीक्षा आहे. टीईटी किंवा सीटीटी ही अर्हता परीक्षा आहे आणि त्यामुळे या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाला असेल
आणि जरी त्यांना टीईटी मध्ये म्हणजे टेट परीक्षेमध्ये जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे म्हणजे तुम्ही टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 82, 83, 84 किंवा 89 किंवा 90 पेक्षा कमी गुण तुम्हाला असल्यामुळे म्हणजे सवलतीचा तुम्ही लाभ घेतला, त्यामुळे विविध न्यायनिवाडे आणि शासनाच्या आदेशानुसार त्यांच्या आरक्षित प्रवर्गामध्ये सामील केलेलं आहे. त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसून येतो आणि हे पूर्णपणे विधिसंमत आहे, म्हणजे पूर्णपणे हे न्यायसंमत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण जे काही नियम आहेत त्याच्या बाहेर जाऊन ही निवड यादी लावण्यात आलेली नाही. सर्व नियमानुसार या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मराठी, उर्दू आणि अन्य माध्यमांमध्ये इयत्ता 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी ते 12वी या गटातील भाषा विषयाच्या अभ्यासकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेमधील त्यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विषयातून झाली आहे. तिथं तुमचा कोणता विषय पाहिजे किंवा काय हे महत्वाचं आहे, त्या विषयातून झालेले असल्यामुळे त्या विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोगधारकांची निवड होऊ शकते. म्हणजे तुमचं डीएड इंग्रजी माध्यमातून आहे, बीएड मराठी माध्यमातून आहे असा विचार न करता तुमचा तो विषय आहे म्हणजे मराठी तुमचा विषय आहे ग्रॅज्युएशनला, तर तुमची कोणत्याही माध्यमातून निवड झाली असेल तर ती योग्य आहे. इंग्रजी विषय तुमचा असेल ग्रॅज्युएशनला तर तुमचा इंग्रजी विषयाला कोणत्याही माध्यमातून तुमची निवड होऊ शकते, तेही योग्य आहे. त्यामुळे ज्यांची निवड झाली असेल अशा विषयामधून त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर मराठी आणि उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी जे अभ्यासकांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यासाठी व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यम म्हणजे तुमचं डीएड बीएड हे इंग्रजी माध्यमातून असणं गरजेचं आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी अशा उमेदवारांची निवड होऊ शकते आणि त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार अभ्यासधारक यांची निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला वा स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचं पद. आता या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांचं एक कन्फ्युजन आहे की आमच्या विषयाच्या जागा दिसत होत्या मग माझी निवड का नाही झाली. त्या ठिकाणी मी अशा उमेदवारांना बऱ्याच वेळेस फोनवर किंवा मेसेजवरती सुद्धा तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हेच दिलेलं होतं की तुमच्या पात्रतेनुसार म्हणजे ओपन मध्ये किंवा तुमचं जे आरक्षण आहे तुमचं ओबीसी एससी एसटी ही कास्ट आहे त्या ठिकाणी जर समजा ओपन किंवा एससी एसटी किंवा ओबीसी या कास्ट मधून किंवा तसेच तुमचा जो काही विषय आहे त्या विषयासाठी जागा असेल तरच या ठिकाणी तुमची निवड होईल. जर तुमच्या विषयासाठी जागा समजा दुसऱ्याच कास्टसाठी असेल तर तुमची निवड त्या ठिकाणी होणार नाही. तसेच पण समांतर आरक्षणासाठी सुद्धा ती जागा जर त्या ठिकाणी रिक्त असेल तरीही तुमची निवड त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा तुमची निवड नाही झाली याचा अर्थ तुमचं जे समांतर आरक्षण आहे किंवा तुमची कास्ट आहे किंवा ओपन कॅटेगरी तर त्यासाठी त्या विषयाची जागा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती किंवा नाही आणि त्यामुळे तुमची निवड होऊ शकलेली नाही. त्यामुळे अशा विषयांचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा कमी लागलेला आहे. बऱ्याच उमेदवारांना मार्क जास्त असूनही अशा उमेदवारांची निवड होऊ शकली नाही तर हे लक्षात ठेवा त्या विषयाची जागा रिक्त असणं गरजेचं होतं. त्यानंतर काही प्रवर्गाच्या बाबतीमध्ये जाहिरातीमधील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गामधून निवड झाल्याची दिसून येतं. म्हणजे जर तुम्ही निवड यादी बघितली तर ओबीसीला जागा होत्या 10 आणि निवड झाली 15 लोकांची. म्हणजे त्या ठिकाणी जे ओबीसी मधील बरेच जे बांधव आहेत जे उमेदवार आहेत त्यांची निवड ओपन मधून झाल्यामुळे तो फरक दिसून येतो तर त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर पहा मुलाखतीशिवाय पदभरतीमधील ज्या माजी सैनिक अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोगधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे ही रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जी समांतर आरक्षणामधील जी पदे रिक्त आहेत म्हणजे ज्या काही आपण म्हणतो की 18,000 जागा होत त्यापैकी 11,000 जागा भरलेल्या आहेत बाकी जागा कधी भरले जातील तर ते सर्व पदे समांतर आरक्षणाची आहेत. म्हणजे माजी सैनिक असेल अंशकालीन असेल तर या सर्व समांतर आरक्षण ही पदे आहेत. आणि आता काय केलं जाईल तर प्रचलित तरतूद विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर म्हणजे त्यासाठी मंत्रालयामध्ये परत एकदा मान्यता घेतली जाईल की ही जी पदं आहेत ती कन्वर्ट करायची आहेत त्यांची मान्यता घेतली जाईल. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल. लक्षात ठेवा तो राऊंड तर कन्वर्ट होणार आहे परंतु त्यासाठी शासनाची परवानगी घेतली जाईल. परवानगी शासनाची मिळाल्यानंतर तो राऊंड कन्वर्ट केला जाईल आणि मग त्याच्यानंतर ज्या जागा रिक्त आहेत तर त्या जागा त्या कास्टच्या त्या प्रवर्गाच्या जनरल कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतील आणि मग त्याच्यानंतर तो जो काही राऊंड आहे तो लावला जाईल. त्याच्या आधी मुलाखतीचा राऊंड लावला जाईल. म्हणजे यासाठी परत एकदा शासनाची परवानगी घेतली जाईल तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुलाखतीसह आता मुलाखतीसाठी काय होणार आहे आधी जे एकाच 3 प्रमाणपत्र सांगितलं जात होतं तर ते असणार नाही. तर यासाठी जी याचिका दाखल केली आहे तर त्यासाठी प्रचलित तरतुदी विचारात घेतल्या जातील आणि 1:10 या प्रमाणामध्ये म्हणजे
एका जागेसाठी 10 उमेदवार त्या संस्थेवरती पाठवले जातील. म्हणजेच एका उमेदवाराला कमीत कमी ज्या 10 शाळा आहेत मुलाखतीसाठी त्या येतील आणि मग मुलाखतीच्या 30 मार्कामध्ये तुमचं जे काही मेरिट लागेल त्यावर तुमची निवड त्या ठिकाणी केली जाईल. या बाबतीमध्ये अपडेट दिली जाईल. म्हणजे एकाच 3 जे प्रमाण आहे ते आता या ठिकाणी लागू नसेल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की निवड यादी बाबतीमध्ये बऱ्याच जणांचे जे संभ्रम आहेत त्या असतात. काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत अशा प्रकारचं मत बनतं. तर त्यासाठी सुद्धा आपण वेळोवेळी जे व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन आहे ते पकडत असतो. आयुक्त साहेब सुद्धा मार्गदर्शन पकडत असतात. तरी सुद्धा बऱ्यापैकी काही अपूर्ण नॉलेज घेऊन बरेच जण वेगवेगळ्या आपले मत किंवा काही करायचं अशा प्रकारे पण बोलत असतात. त्या बाबतीमध्ये अशा उमेदवारांना ही सूचना आहे की वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती न घेता अभ्यर्थीधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणं, याचिका दाखल करायची आहे त्यासाठी वर्गणी गोळा करा, एक असा आक्षेपार्ह प्रकार या भरती प्रक्रिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरीही तत्पूर्वी कायद्यामधील जे तरतुदी आहेत त्याची पडताळणी स्वतः अभ्यर्थीधारकांनी करायची आहे. सध्या सर्व बाबी इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावेत. म्हणजे ही जी शिक्षक भरती प्रक्रिया झालेली आहे ज्याच्यामध्ये ओपन प्रवर्गामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही यासाठी जे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली गेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही भावना आहे की आधी आम्हाला का सांगितलं नाही किंवा का. तर या ठिकाणी हे नियम आहेत. नियम आधी होते. शेवटी आपण त्या नियमांचा अभ्यास न केल्यामुळे आपल्याला तर ती बाब अन्यायकारक वाटत आहे. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पुढचा विचार करण्यापेक्षा ज्या बाबी आहेत त्या बाबींचा विचार करा आणि मग त्याच्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती उपलब्ध आहे. त्याच्यामुळे कोणाचंही न ऐकता आपलं नेमकं काय मत बनत आहे त्याचा विचार करा आणि मग पुढची जी काही तुम्हाला प्रक्रिया करायची असेल, पुढचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भामध्ये जी पहिली यादी लावण्यात आली आहे त्याच्यानंतर नेमकी प्रक्रिया काय असेल, त्याच्यानंतर यामध्ये ज्या उमेदवारांची निवड भाषा विषयावरती झालेली आहे तर या उमेदवारांची निवड योग्य किंवा अयोग्य तर या बाबतीमध्ये जो खुलासा आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच जो काही जनरल प्रवर्गाचा कट ऑफ आहे तो कमी आणि कॅटेगरी जास्त लागला ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खुलासा आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर या संदर्भातील तुमच्या सर्व शंका होते सर्व शंकांचं निरसन झालेलं असेल अशा ठिकाणी अपेक्षा आहे. तर यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.